मुख्यमंत्री फडणवीसांची थोड्याच वेळात सह्याद्री अतिथीगृहावर बैठकीमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनासंदर्भात चर्चा केली जाणार। महाराष्ट्राचा अर्थसंकल्प 6 मार्चला सादर केला जाणार। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार जिल्हा परिषद निवडणुकीतील विजयी उमेदवारांना भेटण्यासाठी दाखल। प्रत्येक तालुक्यातील भेटीगाठींसाठी वेळ राखीव। जिल्हा परिषदेत कुणाला अध्यक्ष करायचं यावर चर्चेची शक्यता। शरद पवारांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता। पवारांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाल्याचीही माहिती। खोकला आणि श्वसनाचा त्रास झाल्याने उपचार सुरू होते। रोहित पवारांनी आरोप केलेली फाईल प्रफुल्ल पटेल यांच्याकडूनच आलेली होती। प्रफुल्ल पटेलांचा रात्री 8:30च्या सुमारास अजित पवारांना फोन। शेतकऱ्यांविषयी काम होतं। जिल्हा परिषद निवडणुकीवर बोलणं झालं। प्रफुल्ल पटेल यांच्या संदर्भात माहिती। तर आपली या ठिकाणी भेट कधी होईल असं दादांना विचारलं। यावर आता आपली भेट होणार नाही। 7 ते 8 दिवस दौऱ्यावर असेल असं दादा म्हणाले। प्रफुल्ल पटेल यांची अजितदादांच्या शोकसभेत माहिती। अजित पवार बारामतीला कारनं जाणार होते, मात्र ऐनवेळी मंत्रालयातील फाईल क्लिअर करण्यासाठी प्रफुल्ल पटेलांचा फोन आला आणि त्यामुळे उशीर झाला। प्रमोद हिंदूरावांचा मोठा दावा, तर वक्तव्य व्हायरल होताच हिंदूरावांची सारवासारव। राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार नाही असं चित्र जवळपास स्पष्ट। सत्तेत वाटा देण्यास तटकरे पटेलांचा विरोध असल्याची सूत्रांची माहिती। तर विलीनीकरणावर 16 तारखेला रोहित पवारांची पत्रकार परिषद होणार। सेवातीर्थ या पंतप्रधान कार्यालयाच्या नवीन इमारतीचं आज उद्घाटन। तसंच कर्तव्य भवन 1 आणि 2चं सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्घाटन करणार। ठाकरेंच्या शिवसेनेचे सय्यद इक्बाल, परभणीचे महापौर इक्बाल यांना 39 मतं, तर भाजपच्या उमेदवार तिरुमलात खिल्लारे यांना 26 मतं। काँग्रेसचे गणेश देशमुख आता परभणीचे उपमहापौर। परभणीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा खरा चेहरा समोर आला। परभणीमध्ये मुस्लिम महापौर देण्यावरून शिंदेंची टीका, तर मुस्लिम महापौर झाल्यावर प्रश्न का पडावा असं राऊतांचं प्रत्युत्तर। विधान परिषदेतील राज्यपाल कोट्यातील रिक्त जागा लवकरात लवकर भरणार असल्याची सूत्रांची माहिती। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनंतर या हालचालींना आता वेग। निवडणुकांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना प्राधान्य देण्याचीही शक्यता।